हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर चला आज मी एक ब्लाऊज शिवला आहे तिथं. अजून मी ते पोस्ट नाही केला व्हिडिओ, पण तुम्हाला सांगत होतं माझे जे ब्लाऊज शिवायचे ते मी इथे ठेवले मागं, कारण ते एवढे अर्जंट नव्हते. एक अर्जंट होता तो शिवून ठेवला आहे. आणि हे बघा आत्ता जस्ट मी ते ब्लाऊज शिवायला घेतले, तर नंतर दुसरे परत मग मला एवढे ब्लाऊज अर्जंट आले. तुम्हाला दाखवते मी. पहा, हा एक द्यायचा आहे मला, हा एक द्यायचा आहे आणि हा एक द्यायचा आहे. तर हे 3 झाल्या, 3 साड्या आणि 3 पिको फॉल हे मला 9 वाजेपर्यंत द्यायचे आहेत आज. आणि तुम्हाला दाखवते मी. हे त्यांची पेंडिंग ठेवणार आहे मी, कारण काय नाही एवढं सगळं मला होणार नाही आजच्या आज, कारण आता भरपूर टाईम झालेला. मला असं वाटतं 6 वाजून गेले असते. तर हे पण त्यांचंच आहे. हे यात एक साडी, ही एक आहे आणि ही एक, म्हणजे ह्या 3 साड्या मी मागं ठेवल्यात. आणि आता हे 3 साड्या मला अर्जंट द्यायच्यात, म्हणजे 9 वाजेपर्यंत ते मला रेडी करायचे. तर मला आजच असं वाटलं होतं की मी थोडंसं रिलॅक्स आहे, त्याच्यामुळं मग मी काय केलं तर ब्लाऊज स्टिचिंग करताना ना थोडंसं रिलॅक्समध्ये शिवले होते. एक ड्रेस शिवला आणि एक ब्लाऊज झाला आपला स्टिचिंगचा. आणि मग म्हटलं चला आता रोजच काम असतं, आज थोडं रिलॅक्स आहे, कुणाचं अर्जंट नाही आहे. तर मग मला हे एवढं काम हे अर्जंट आलं, त्याच्यामुळं आता मी हे देते. तर बघूया संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ह्या 3 ब्लाऊज आणि 3 साड्या होतात की नाही. तर तुम्हाला काय वाटते, होतील की नाही मला नक्की सांगायचं. मला तर माहिती मी शिवणारच आहे, पण तरी पण मला तुम्ही सांगायचं आहे. ओके. तर मी तुम्हाला सगळ्यांना कायम सांगत असते की अर्जंट ब्लाऊज असेल तर नक्की घ्या, कारण काय आहे ना याच्यापासून तुमचे कस्टमर होत असतात. आता मी माझे जे मला स्टिचिंग करायचे होते तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ही कटिंग करून ठेवली होते, मला हेच ब्लाऊज शिवायचे होते आत्ता, पण हे आल्यामुळं मग आता हे पेंडिंग ठेवणार आहे आणि ते शिवणार आहे. आणि त्यांचे हे दुसरे ब्लाऊज मी ते नंतर देणार आहे. आणि आजच आलेले आहेत हे पण, हे 2 ब्लाऊज परत हे आलेले आहेत. आता हे बघा, याच्यामध्ये 3 आहेत. याच्या साड्या मी लगेच शिलाई मारून दिलेल्या आहेत. आणि ह्या त्यातमध्ये 2 साड्या आणि 2 ब्लाऊज आहेत. म्हणजे हे 2 किती, 3 2 5 आणि यांचे 6, म्हणजे किती ब्लाऊज आलेत बघा. म्हणजे 11-12 ब्लाऊज आलेत. तेवढ्या साड्या पण आहेत आपल्याकडे, आजच आलेल्या आहेत त्या स्टिचिंगसाठी. मी आजच म्हटलं तर आज मी थोडं रिलॅक्स आहे, तर एवढ्या आलेल्या आहेत. म्हणजे आपलं म्हणजे एक दिवससुद्धा असं होत नाही की का नाही मला अर्जंट ब्लाऊज नाही आहे. डेली ब्लाऊज असतात अर्जंट माझ्याकडे, त्याच्यामुळं तरी पण मी तर वरती टाकत नाही. आणि सगळ्यांना प्रश्न असतो की हा ब्लाऊज कोणी घेऊन जातात की नाही. तर बघा, डेलीचे ब्लाऊज तर माझ्या इथे तर वरती पडत पण नाही. हे तर मी असंच मला जसा वेळ भेटत तसं शिवून ठेवत असते वरती. तर ते ब्लाऊज हे असतात. आणि हे तर आपले अर्जंट आलेले, हे तर मला तुम्हाला दाखवावं लागतील व्हिडिओमध्ये. तर इथं वरती टांगायला तर भेटणारच नाही, कारण ते संध्याकाळी मला 9 वाजेपर्यंत द्यायचे आहेत. तर बघा, असं ॲडजस्ट करावं लागतं. आता हे 9 वाजू किंवा 10 वाजू, पण मला हे ब्लाऊज द्यायचे आज. तर हे फायनल करूनच जाणार आहे मी काम. अर्जंट असलं तर एवढं आपली रिस्पॉन्स म्हणजे कसं असतं माहिती आहे का, अर्जंट त्यांना एवढा विश्वास असतो, त्याच्यामुळे ते एवढ्या विश्वासाने घेऊन येतात. तर त्याचे चार्ज पण देतात. असं काही नाही की अर्जंटचे चार्ज देत नाहीत, ते मला चार्ज पण देतात. तर बघूयात किती वाजेपर्यंत होतात काय. तर तुम्ही घेतात का अर्जंट काम, मला नक्की सांगा. आणि तुमच्यासोबत पण असं झालं की तुम्हाला दुसरे ब्लाऊज शिवायचे, ऐन टायमाला तुम्हाला अर्जंट ब्लाऊज येतात आणि ते तुम्हाला द्यायचेच असतात. ओके, नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण काम करा, स्ट्रगल करा, थोडंसं कष्ट घ्या, म्हणजे तुमचं पण भरपूर असं भरभरून दुकान भरभरून जाईन ब्लाऊजनी, जसं की माझे भरलेलं आहे. ओके. आणि भरपूर माझ्यासारखे कष्ट करा आणि कस्टमर जुळत राहा, म्हणजे आपले कस्टमर बनवत राहा. ओके. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.